आलं, संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आली होती, हे देखील रेकॉर्ड करण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे हे जे 15 व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून या संपूर्ण हत्येचं भयान वास्तव जे आता तपासी यंत्रणांकडे आहे, अद्यापर्यंत ते व्हिडिओ समोर कोणाकडे आले नाही। न्यायालयीन प्रक्रिया आहे, त्यामुळे न्यायालयाने हे व्हिडिओ देण्यास देखील मज्जाव केलेला आहे। विशेष या व्हिडिओमध्ये काय आहे नेमकं याचं जे वर्णन आहे ते पोलिसांनी तपासामध्ये जे संपूर्ण डिस्क्रिप्शन दिलेले आहे ते अत्यंत धक्कादायक आहे। सुरुवातीला ज्यावेळेस संतोष देशमुख यांना अपहरण करण्यात आलं, अपहरण केल्यानंतर पहिल्यांदा जो व्हिडिओ काढला गेला आहे महेश केदार याच्या मोबाईलमधला, तो व्हिडिओ आहे 3:46 मारहाणीला सुरुवात केली होती आणि तो व्हिडिओ 3:46 होता। त्यानंतर सगळ्यात शेवटचा जो व्हिडिओ 15वा जो व्हिडिओ आहे तो 5:53 म्हणजे तब्बल संतोष देशमुख यांना 2 तास ही मारहाण केली जात होती आणि ती अमानुष पद्धतीने मारहाण केली जात होती। कुठल्या कुठल्या हत्याराने मारहाण केली जात होती ते व्हिडिओमध्ये देखील स्पष्ट दिसतंय। यामध्ये महेश केदार कशा पद्धतीने तो व्हिडिओ काढत होता हे देखील त्याच्यामध्ये दिसतंय आणि सुदर्शन गुले हा बुटानं कशा पद्धतीने मारहाण करत होता, गळ्यावरती देखील कशा पद्धतीने पाय दिला होता हे देखील सविस्तर त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे। आणि हे जे महत्त्वाचे पुरावे आहेत हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। संतोष देशमुख हत्ये प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी हे जे डिजिटल एव्हिडन्स आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। विशेष म्हणजे शेवटचा जो व्हिडिओ आहे त्या शेवटच्या व्हिडिओमध्ये 15व्या व्हिडिओमध्ये संतोष देशमुख यांचा आवाज एकदम खोल गेलेला होता आणि त्यावेळेस ते विवळत होते। जो 5:53 व्हिडिओ आहे त्यानंतर संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची डेड बॉडी टाकली आणि 6:30 वाजता संतोष देशमुख यांची डेड बॉडी सापडली होती। म्हणजे अक्षरशः 5:53 पर्यंत हे मारत होते आणि त्यानंतर संतोष देशमुख यांचा जो मृत्यू झाला तो अवघ्या अर्ध्या तासामध्ये मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूचं कारण देखील पीएम रिपोर्टमधून समोर आलं होतं। मात्र हे जे काही संपूर्ण धक्कादायक प्रकार घडले आहे, विशेष म्हणजे यामध्ये आरोपींची जी मानसिकता आहे का तर एक व्हिडिओ काढला, सुरुवातीला असं समोर आलं होतं की एक व्हिडिओ आहे, मात्र संतोष देशमुखांना मारहाण करतानाची 15 व्हिडिओ आहेत आणि हे धक्कादायक व्हिडिओ आहेत। 2 मिनिटाचा, 2.5 मिनिटाचा, त्याचबरोबर 30 सेकंदाचे असे वेगवेगळे व्हिडिओ आहेत आणि त्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन हे तपासी यंत्रणांनी मान्य न्यायालयाकडे दिलेले आहे। त्यामुळे यातले जे आरोपी आहेत महत्त्वाचे ते कशा पद्धतीने क्रूर पद्धतीने मारत होते हे देखील यामध्ये स्पष्ट पद्धतीने समोर आले। जे सगळे मागचे फोटो पाहिले होते ह्या व्हिडिओमधले स्क्रीनशॉट होते ते पाहिल्यानंतर अक्षरशः महाराष्ट्र हळहळला होता। मात्र ह्या व्हिडिओमधलं डिस्क्रिप्शन वाचल्यानंतर अंगावरती काटा येईल अशा पद्धतीने आहे। उलट कशा केस ओढून कशा पद्धतीने मारलं जात होतं हे देखील त्यामध्ये वर्णन केलेलं आहे। विशेष म्हणजे ज्या पाईपनं मारहाण केली जात होती, खाली पाडून कशा पद्धतीने मारहाण केली जात होती हे देखील संपूर्ण जे काही त्या व्हिडिओमध्ये चित्रित करण्यात आले। एक जो व्हिडिओ आहे, जो फोटो देखील समाज माध्यमावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला होता, तो त्या व्हिडिओच्या संदर्भामधला आपल्याला सांगायचा जवळपास 56 सेकंदाचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये जो संतोष देशमुख यांना खाली पाडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती म्हणजे लघवीकरणाचं देखील काम केलं होतं। त्याचा जो व्हिडिओ आहे तो 56 सेकंदाचा, तो आपण सांगू सुद्धा शकत नाही। अत्यंत धक्कादायक पद्धतीने हे सगळं केलं होतं आणि याचं व्हिडिओ शूट केलं गेलेलं आहे। यात कृष्णा आंधळे देखील व्हिडिओ शूट करताना दिसतोय, महेश केदार देखील व्हिडिओ शूट करताना दिसतोय, तर जो जयराम चाटे नावाचा जो आरोपी आहे तो देखील यामध्ये या सगळ्या कृती करताना दिसतोय। त्यामुळे एकूणच असं म्हणता येईल की आरोपींना एवढा विश्वास होता की आपल्याला काहीही होणार नाही, त्याच्यामुळे त्यांनी व्हिडिओ बनवले। मात्र आता तेच व्हिडिओ त्यांच्या विरोधामध्ये पुरावे सिद्ध होताना दिसतात, त्यामुळे किती कठोर शिक्षा या सर्व आरोपींना होते ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। याच विषयीची आणखी एक मोठी अपडेट आहे। संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला टाकळी शिवारामध्ये अमानुष मारहाण करत हत्या करण्यात आली होती। यातील आरोपी प्रतीक घुलेला सोबत घेऊन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला होता। यावेळी प्रतीक घुलेनं संतोष देशमुख यांना ज्या ठिकाणी मारहाण केली ते ठिकाण दाखवलं। त्याच्या जवळच असलेल्या एका काटेरी झुडपातून मारहाण करण्यासाठी वापरलेली बांबूची जाड काठी ही काढून दिलेली होती। तर माऊली कारखाना ते टाकळी रोडवर आम्ही संतोष देशमुख यांना विविध हत्यारांना मारून त्याचा खून केला होता असं या आरोपीनं म्हटलेलं आहे। मारण्यासाठी वापरलेलं हत्यार लपून ठेवलं होतं ते ठिकाण दाखवतो आणि हत्यार देखील देतो असं प्रतीक घुलेनं पंचायत समोर सांगितलं आणि आता पंचनामा समोर आलाय। तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सर्वात जास्त 19 पुरावे ज्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये आढळलेले आहे त्या गाडीचा फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। या आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी याच गाडीमधील फिंगरप्रिंट्स आणि पुरावे महत्त्वाचे ठरणार आहेत। काळ्या रंगाची स्कॉर्पिओ पासिंग क्रमांक MH44Z9333 डाव्या बाजूच्या दरवाजावरील काचेवर 2 ठसे मिळालेले आहे। तर मिळालेले हे फिंगरप्रिंट सुधीर सांगळे या आरोपीचे असल्याची माहिती आहे। असा अहवाल फिंगरप्रिंट ब्युरोनं दिलेला आहे। त्याच्यामुळे आता त्या स्कॉर्पिओमध्ये सापडलेले जे पुरावे आहेत त्यांच्या आधारे कशी शिक्षा या आरोपींना दिली जाते तेही बघावं लागेल।
तर हीच ती स्कॉर्पिओ आहे ज्याच्यामधून संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात आली होती. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आवादा एनर्जी प्रकल्पावरील ऑफिस बॉयचा जबाब न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेला आहे. तिथल्या ऑफिस बॉयचा जबाब हा न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. तर देशमुख हत्या प्रकरणामध्ये आवादा एनर्जी प्रकल्पातील ऑफिस बॉयचा जबाब महत्त्वाचा ठरलाय. 6 डिसेंबर 2024 रोजी आवादा एनर्जी प्रकल्प परिसरात सुदर्शन घुलेसह त्याच्या साथीदाराकडून गोंधळ घालण्यात आला. यावेळी सुरू असलेलं भांडण सोडवण्यासाठी वॉचमॅन गेले होते तेव्हा त्यांना मारहाण करण्यात आली. याच दरम्यान सुदर्शन घुलेनं मी वाल्मिक कराडचा माणूस आहे, कंपनी सुरू ठेवायची असेल तर 2 कोटी रुपये खंडणी द्या असं म्हटलं, नाहीतर कंपनी बंद करा असं सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदारानं म्हटलं होतं. त्यावेळी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख आले, त्यांनाही धमकावण्यात आलं. हाच ऑफिस बॉयचा जबाब महत्त्वाचा ठरला. तर कालच्या सुनावणीमध्ये सुद्धा या जबाबाचा उल्लेख आहे. तर मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी खटल्याच्या बुधवारी पार पडलेल्या सुनावणीनंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून केल्याची कबुली सुदर्शन घुलेसह आरोपींनी दिली असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे. यावेळी सुदर्शन घुलेसह जयराम साठे, महेश केदार यांनीही जबाब दिले असंही सूत्रांनी सांगितलंय. तर सुदर्शन घुले हाच टोळी प्रमुख असल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान असाच युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देखील न्यायालयामध्ये केला होता. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काल बीड न्यायालयामध्ये केलेल्या युक्तिवादामध्ये सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडनं खंडणीला आडवा आला तर कायमचा धडा शिकवा असे आदेश दिले होते, तसं सांगितलं होतं. अशी कबुली दिल्याचा युक्तिवाद आणि पुरावे जोडलेले आहेत असं समोर आलंय. यानंतर आता वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून सुदर्शन घुलेनं हत्येची कबुली दिलेली आहे. त्यामुळे हत्येचा मास्टरमाइंड सुदर्शन घुलेच असल्याचं कळतंय. ह्या आरोपीच्या आकाला वाचवण्याचा प्रयत्न या राज्याचे गृहमंत्री काही काळ करत होते. जसं आज ते सातारच्या एका आकाला वाचवतायत किंवा अन्य काही लोकांना वाचवतायत. कुणाल कामराच्या स्टुडिओवर हॅबिटेटवर ज्यांनी हल्ला केला आणि जे कुणाल कामराला ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत त्यांनाही वाचवलं जात आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था याची अवस्था अत्यंत दारुण झालेली आहे. याचं कारण गृहमंत्री हताश, हतबल आणि गोंधळलेले आहेत.